नमस्कार. मी सी रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सेल्फ मास्टरी व्हिडिओ सिरीज भाग 6. येस, आणि आजचा आपला भाग 6 आहे आत्मपरीक्षण, सेल्फ रिव्ह्यू. येस, आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करतो का? आपण आपला रिव्ह्यू घेतो का? आपण कुठे आहोत, कसे चाललो आहोत, आपला परफॉर्मन्स काय आहे, हे सर्व आपण पाहतो का? तर बहुतेक वेळा आपण यात कमी पडतो आणि त्यामुळे काय होतं, आपण आपल्या गोष्टी समजूनच घेत नाही की आपला परफॉर्मन्स कसा चालू आहे. ते न कळत असल्यामुळे आपण असं वाहावत जातो आणि आपल्याला जिथे जायचं असेल तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. त्यामुळे आपलं आत्मपरीक्षण आपण करायलाच हवं. मला सांगा, जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईचं रिव्ह्यू घेता की नाही? त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, तो बरोबर करतो आहे की नाही, आधी कसं काय करत होता, आता त्याला काय जमतं आहे, किती गोष्टी त्याला येत आहेत, हे सर्व तुम्ही रिव्ह्यू घेता की नाही? टीचर आपल्या स्टुडंटचा रिव्ह्यू घेते, मग आपण आपला स्वतःचा रिव्ह्यू का घेत नाही, हा माझा प्रश्न आहे. जर तुम्ही घेत नसाल तर तो घ्यायला सुरुवात करा. आणि कधी नव्हे तर केलं असेल, मध्येच बंद पडलं असेल तर पुन्हा सुरू करा. त्यात कन्सिस्टन्सी हवी. स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं असेल तर त्याच्यातही एक रेग्युलरिटी हवी. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही कन्सिस्टंट राहाल तरच तुम्हाला त्या गोष्टींचा लाभ होईल. यशस्वी लोक हे स्वतःचं आत्मपरीक्षण रोज करतात. मग ते सकाळ सकाळी असो किंवा रात्री झोपण्याच्या आधी असो. ते पाहतात की मी दिवसभरात काय ॲक्टिव्हिटी केल्या, काय केलं किंवा काय करणार आहे, किंवा काल मी काय केलं, मग मी ते अप टू द मार्क आहे की नाही, मी जे टार्गेट सेट्स केले होते, जे गोल्स आहेत त्याप्रमाणे माझं सगळं वागणं आहे की नाही, मी तो परफॉर्मन्स देऊ शकलो आहे की नाही, हे सर्व यशस्वी लोक पाहतात. ह्यालाच आत्मपरीक्षण म्हणतात. आपण कुठे कमी पडतो आहोत हे त्यातून कळतं. तुम्हाला तुमचा वेळ कुठे जातो हे सर्वात महत्त्वाचं आहे. ते कळण्यासाठी आत्मपरीक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही काही गोष्टी लिस्ट आउट करता, तुम्हाला समजतं तुम्ही दिवसभरात काय काय केलं, कुठे कुठे वेळ तुमचा तुम्ही गेला, त्यामुळे तुम्ही वेळ नियोजित करू शकाल. तुम्हाला तुमचा वेळ प्रॉपरली नियोजन करायचं असेल, प्लॅनिंग करायचं असेल टाईमचं, तर हा सेल्फ रिव्ह्यू घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आत्मपरीक्षण करायचं असतं. त्यामुळे तुमचा वेळ नियोजन तर होतंच, आणि त्या वेळेचं नियोजन केल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या आणि महत्त्वाच्या गोष्टींना वेळ द्यायला तो कळतं की आपण देऊ शकतो की नाही. तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज सेट करू शकता. म्हणजे कुठली गोष्ट आधी तुम्हाला करायची आहे, की कुठली गोष्ट महत्त्वाची आणि ती केली गेलीच पाहिजे, त्या तुम्ही प्रायोरिटी सेट करू शकता. त्यामुळे जेव्हा तुम्ही सेल्फ रिव्ह्यू आत्मपरीक्षण कराल तेव्हा, आणि म्हणून ते महत्त्वाचं. प्रायोरिटी तर प्रायोरिटी, त्याच्यानंतर तुम्ही काही गोष्टी डेलिगेट करू शकता. ते तुम्हाला कळतं की तुमच्या सेल्फ रिव्ह्यूमध्ये, आत्मपरीक्षणामध्ये, की काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमचे असिस्टंट असतील तर ते करू शकतात, कलिग्स असतील तर ते करू शकतात, ज्युनियर लेवलचे म्हणा काही, आणि मग तुम्हाला तो वेळ तुमच्या बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी देता येईल. जर तुम्हीच सगळ्या गोष्टी करत राहिलात तर कसं होणार? आणि हे कधी कळतं, तेव्हा तुम्ही तो एक रिव्ह्यू करता तेव्हा. आणि म्हणून म्हणजे प्रायोरिटी सेट करू शकता, डेलिगेशन करू शकता, आणि तुम्हाला त्यामुळे तुमचं वेळेचं प्रॉपरली नियोजन होणार, आणि त्यामुळे जी महत्त्वाची गोष्ट आहे ती तुमच्या हातून होणारच होणार, आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही यशाकडे वाटचाल करणारच. कारण का तुमची प्रोडक्टिव्हिटी, परफॉर्मन्स त्यामुळे वाढणार. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत की एक गोष्ट आपण केल्यामुळे त्या गोष्टी ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी साध्य होत जातात. आणि म्हणून हे सेल्फ मास्टरीचे आपण जी व्हिडिओ सिरीज चालू केली, याच्यात आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्याच अशा गोष्टी शिकतो आहोत. त्यामुळे आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे हा सेल्फ रिव्ह्यूबद्दल आहे, आत्मपरीक्षणाबद्दल आहे.
आता आपण कुठे कमी पडतोय हे कधी कळू शकेल आपल्याला? जेव्हा आपण हे आपलं रिव्ह्यू करू, आत्मपरीक्षण करू तेव्हाच. आणि जेव्हा ते कळेल, तेव्हाच तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घ्याल ना, कृती कराल त्याच्यावरती, की हां, मला ह्या-ह्या ठिकाणी इम्प्रूव्ह करायचं आहे. इथे-इथे मला कमी वाटतंय, तर इथे मी कसं करू शकतो? हे सगळं पुढच्या गोष्टी आहेत. पण त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं सेल्फ रिव्ह्यू, आत्मपरीक्षण केलं गेलं पाहिजे. एक छानसं वाचण्यात आलेली उदाहरण आहे असं समजा किंवा गोष्ट आहे म्हणा. एक चष्मेवाला माणूस असतो. तो बरेच दिवस रोज त्याच्या कपाटाचा आरसा क्लीन करत असतो, क्लीन करत असतो. त्याला ते काय माहीत आहे, तो तेच म्हणणार, "काय किती धूळ बसते. आज मी साफ केलं, परत का हे होते, धूळ बसते. आज केलं, परत धूळ बसते. नीट साफच होत नाहीये. काय करायचं?" पण त्याला नंतर कळतं, अरे, आपल्या चष्म्याच्या काचेवरच धूळ आहे. आरसा नाही, आरसा खराब नाहीये. तो चष्माच त्याने साफ केलेला नसतो किती दिवस. आपलं असंच होतं. आपण आपलं स्वतःचंच आत्मपरीक्षण करत नाही आणि त्यामुळे आपल्याला समोर, बाहेर सगळं वाईट दिसतं, खराब दिसतं. त्यामुळे सर्वात पहिले आत्मपरीक्षण करायला सुरुवात करा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सेल्फ रिव्ह्यू इज अ मस्ट. तुम्हाला एक सक्सेसफुल यशस्वीतेकडे वाटचाल करायची असेल तर हे आत्मपरीक्षण केलं गेलंच पाहिजे. तर सुरुवात करा. लक्षात ठेवा, आजचा आपला विषय होता आत्मपरीक्षण, सेल्फ रिव्ह्यू. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासोबत आपल्या सेल्फ मास्टरी व्हिडिओ सिरीज मध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा क्रिएटिव्ह गोष्टीचे व्हिडिओज मिळतील. ते तुम्ही पहा, त्याच्यातून इन्स्पायर व्हा, मोटिवेट व्हा. माझाही तोच प्रयत्न आहे की मी स्वतःलाही त्या गोष्टीतून इम्प्रूव्हमेंट करत असतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचण्याचंच मला असं वाटतं की ते लोकांनी पाहावं. ते विचार जे मी काही शिकतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकावं. त्यामुळे पहा, शेअर करा आणि बरेच योगा आहेत, मेडिटेशनचे व्हिडिओज सुरू आहेत आपले डेलीचे. मिशन डिजिटल भारत, मिशन व्यक्तित्व भारत यावरती व्हिडिओ सिरीज सुरू आहेत. तुम्ही चॅनलला नक्की भेट द्या, स्क्रोल करा आणि पहा की काय तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता आणि ते शेअर पण करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.